होतात 109 म्हणजे आमचं वय 109. अरे पण माझी ओळख करून द्यायची राहिली. श्री गुरुदेव दत्त. अहो स्मरणशक्ती का काय नाही म्हणजे आधीच काय म्हणतात की ही परिस्थिती म्हणजे माझी स्मरणशक्ती काही फारशी चांगली नाही म्हणजे तरुणपणे ही नव्हती. आणि त्यातच आता आमचं हे म्हातारपण म्हणजे आधी उल्हास आणि त्यात पुन्हा फाल्गुन मास म्हणजे आजोबा कम टू द पॉइंट. हो हो तर मी आपले अमुकराव तमुकपंत वगैरे काही नाही फक्त आसरे ते का हा बाळू वेडा आहे ते नाही वाटायचं. ते आमच्या सोमनाच्या छब्याने दिले. पण कुत्र्याचं शेपूट जरी घातलं तरी वाटलं ते वाटलं हो. तर आता आमचा हा छब्या चांगला 55 वर्षाचा माप्या आहे. श्रीधर गजानन सोबत तुम्हाला म्हणून सांगतो हा गजा पहिल्यापासून नंबर 1 चा नामलेट. सुस्थितीतल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्याला आब्रमण्यम करणाऱ्या सगळ्या गोष्टी या कारट्यानं अगदी मनापासून घडवल्या. अगदी लहान असल्यापासून त्यांच्या पारोशाला जवळ घेऊ नकोस माझ्या. अरे तेवढ्याच मी असं आजी म्हणाल्या की हा आपसूक रडायला लागायचा आणि मग हे बघ काय आजी तुला मी मुळी आवडतच नाही असं म्हणून मोठ्यानं मोकाट बसायचा. म्हातारीची गिरगळायची आणि मग याला पोटाची गोटाळून पुन्हा मुकाटपणे स्नानाच नाही. असा हा छब्या पहिल्यापासून नंबर 1 सिलेंडर. पण छब्या चांगला शिकला सवरला इंजिनियर झाला. चहामुळे कार्यक्रम व्हायच्या आत चिरंजीवांनी एक देखणी आणि विशाल मुंबई या घरात आली. छब्याचे लग्न झाले आणि वाणा कसा आनंदानं ते बघून गेला. पूर्वीचे दिवस खूप छान होते हो. तिन्ही समजेला घराघरातून शुभंकरांचे स्वर उमटले आणि मग हळूहळू काळ्या रात्रीची मखमली चादर आपल्या अंगावरून सगळा वारा झोपेच्या जागी निघून जायचा. आणि आता अंधार कधी पडतो आणि रात्र कधी होते काही कळत नाही. कोण कोण आनंदा? हो मी. अरे काय रे बाबा अरे किती उशीर हा. आजोबा तुम्ही कशाला जागत बसता इतका वेळ? अरे तुला माहिती आहे ना सगळे लोक घरी येऊन जोपर्यंत या दिंडी दरवाजाला कधी लागत नाही तोवर माझ्या डोळ्याला ओढा लागत नाही. हो हो पण म्हणून किती वेळ लागायचा? अरे पण घराबाहेर किती राहायचं याचा काय विषय हा. अरे चांगला घरचा मुलगा ना तू. आता चांगल्या घरचा वाईट घरचा काय त्या? हा आनंद मगाशी सांगितलं ना त्या छब्याचा हा थोडा मुलगा इंजिनियर आहे. साहजिकच अमेरिकेला जाण्याच्या प्रयत्नात अपरिहार्य त्यांच्या बुद्धिमत्तेला पोचण्याची ताकद नाही राहिली हो आमच्या या देशात. आजोबा डोंट बी सो sarcastic. Truth is truth. Accept it. Accept it. मान्य करा. आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यानंतर आपल्या आयुष्याचं हे ब्रीदवाक्यच करायचं. मान्य करा. हो आनंदा अरे बाबा पण गेला होता तरी कुठे? बाहेर जेवायला गेलो होतो मित्राबरोबर. हा काल अमेरिकेहून आला. आजोबा तुम्हाला समीर आठवत आहे शाळेतला? समीर समीर म्हणजे तो गोरा मोठा का रे? दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या इथे राहायला यायचा आणि रात्री मला या चौकातच झोपायचंय असं म्हणून आठवत बसायचा. आठवला रे आठवला. अरे मग त्यालाच का नाही बोलावलं तिथे? इथे या वाड्यात? नाही म्हणजे समीरच म्हणाला की जरा निवांत बसायचं तर बाहेर बसूया. म्हणजे काय की जरा प्रायव्हसी पण मिळेल आणि कोणाला त्रास पण नाही. हे त्रास कसला आलाय त्या? हे बघ उलट आम्हाला आनंदच आहे. हे बघ तो पुन्हा अमेरिकेला परत जायच्या आत त्याला एकदा इथे राहायला बोलावं. बोलून बघतो मी पण तो येईल असं काही वाटत नाही. काय झालं नाही यायला? हो 4 वर्ष अमेरिकेत राहून आलाय तो. त्याची आठवण कसा आहे? अरे पण इथे अशी कोणती अडचण आहे? आजोबा तुम्हाला तिथली लाईफस्टाईल माहित नाही. अहो तिथली साध्यातली साधी गरज तर काय क्लास असतात. जाऊ दे तुम्हाला नाही कळत. गुड नाईट.
गेलात ना तर लवकर परत या असं ज्याला त्याला सांगणारा हा किती दरवाजा. एवढंच कळतं मला. आम्हाला कशी करणार हो साहेब तुमची ती बोलणी. असो तिथे सगळी मित्रमंडळी जमली. मला आपले जुने दिवस आठवले. छब्याचं लग्न गजाचं लग्न सगळं आठवलं. तसंच काहीसं बघायला मिळेल म्हणून मोठ्या आशेने गेलो. जाऊन बघतो तर यंदा आपलं भरतच नाही. म्हणजे मी एक लवंग तोंडात धरायची आणि ती तू तोडायची. हाताने नाही तोंडाने. असो बाय
झालंय होय. बर बर, नाही चिडवणार. अहो पण काय झालंय ते तर सांगा. हो रडूबाई, अहो काय झालंय ते तर सांगा. आणि आज ठिकली नाही वाटतं खेळायची. अहो सांगा तरी काय झालंय. आज मी नाही माझी पोळी करपली तर आई म्हणाली त्याचं मुलगी सांगेल. मी तिला सांगितलं मी लग्नच नाही करणार. तो म्हणाली मुलगी दुसऱ्याकडचं जाणार. मी तिला सांगितलं मी इकडनं कधीच नाही जाणार. अगं मामी तुम्हाला सोडून नाही जाणार. अरे पण आम्ही आमच्या कमूला सोडणार आहोत का.
विधानाची दारं बंद व्हायचीच नाहीत कधी. खुली दारं, खुली मन आणि खुले आवाज. खुले आवाज. पत्त्यांचा झकास डाव रंगात आलेला असायचा. बऱ्याच डावांनंतर हाड कमी लागल्यावर मनोहर पंत विषय झक्कास टेको असं म्हणून असायचे तेव्हा वरच्या खिडकीतून प्लीज डोंट डिस्टर्ब असं नाही हो म्हणायचं कुणी. उन्हाळा सरायचा आणि मग पावसाळा सुरू व्हायचा. ओल्या मातीचा सुगंध आसमंतात पडून जायचा. पाऊस सुरू झाला की सगळ्या गाण्याची फळं बाळं पटापटा याच कविता जमायची आणि मनोरम त्यांच्या निर्मोल्याची काळजी वाटली होती. पाऊस सुरू व्हायचा आणि वाढतच जायचा. दूर दूर नभपार डोंगराच्या माथावर, दूर दूर नभपार डोंगराच्या माथावर, निळनिळ गारगार पावसाचं जोरदार सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर. काही नाही आजोबा, तुम्ही उगाच काळजी करा. नाही तसं सांग बरं मला काय चाललंय दैनिक. त्याचं काय मी हा वाडा पाडून ओनरशिप टॅक्स करायचं म्हणतो. अरे काय आजोबा मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घ्या. अहो 1890 साली बांधला वाडा आज 1999. इतक्या वर्षात किती गोष्टी बदलल्या आहेत.
अजूनही तसाच आहे. मनाला खंबीर, कणखर आणि बुलंद, पण शरीराने कसं चाललाय तुम्ही आजोबा? अहो भिंती किती गळतात जरा पाहायचा. आता हा आपला मधला चौक, साधा या खोलीतून त्या खोलीत जायचा तरी आमच्या हालचाली नाक सुरू असतो. काही कारणच नाहीये. परत दारा खिडक्या बंद करून द्यायचा म्हटलं आता सगळा अंदाज इतकं कंजस्टेड वाटतं ना आजोबा. आजोबा तुम्हाला किती त्रास होतोय मला कळते, पण माझाही नाईलाज आहे. हो आता हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाहीये, प्रीतीचाही नाही का? पुढे मला मुलं होती. आजोबा प्रायव्हसी ही आमची गरज आहे. अरे कसली आला प्रायव्हसी? अरे आनंदा एवढा होता 2 वर्षाचा. कोरोना फडफडला होता आपण. तेव्हा 2 मजल्यावरती 5 जुने 10 घरं देवेला होती आपल्या. त्यात 10 माताचे देव पाण्यात होते आपल्यासाठी. त्यांच्यापासून प्रायव्हसी हवी. मी काय म्हणतो ते काय म्हणत त्यामुळे प्रायव्हसी नाहीये. आनंदा अरे तुझं वारसं मुंजा तिथंच नाही. या चौकात तुझ्या 3 पिढ्या आणल्या या वाड्यात. अगदी सुखा समाधानाने आणल्या. म्हणून मीही असं करायचं का? नको राहूस, नको राहूस. आता म्हणे भिंती गळतात. आनंदा खूप पूर्वी एकदा ही भिंत अशी चोरी झाली होती बरं का. तुला माहित नाही आणि आम्ही कुणी तुला सांगितलंही नाही. जन्मलाही नव्हताच तेव्हा. सगळ्याच म्हणजे तुझ्या बापाचं लग्न होऊन 1 वर्ष झाले होते आणि मग सुनबाई दिवस केले. गोंडस लेकरू जन्माला आलं आणि आनंद गगनात मावेना माझा. एवढाने झोपली दुपटी कुंच्या बघत दिवस कसे सरले काही कळलंच नाही. आणि अचानक बाळाला उलट्या सुरू झाल्या. ताप आला तो काय उलटलाच नाही. आणि आधी होऊन जाईल. या भिंतीचा आधार घेऊन धार पकडून रेडी होती माऊली. चला चला साहेब, ही भिंत आपल्या आईच्या आकृती झाली आहे. ही भिंत अहो बघता काय साहेब, झाला पहिला गाव्या भिंतीवर. समोर ये. नवी पहा. आय एम नेक्स्ट सेंचुरी. पुढचा शतक 21वा शतक. ये बस ओढून ओढून कसा सुटला माझा. काय गं? आणलेली समजते. कसा सुटला? काय दुखताय? अंगण नसतंय. आजोबा म्हातारे झाला तुम्ही. करून आजोबा पाहिलेच कधी? आता माझ्या आयुष्याची अशी कितीशी वर्ष राहिली का मन आजोबा? अजून कितीतरी जगायचे तुम्हाला. हो तिला नांद्याचा बिल्डर पाडेस तोडतोय. And that's where you go wrong. मग ती तर नवीन सुरुवात असते. हे दगडच नव्या फ्लॅटचा पाया बसतो.
नव्हे, पण त्यामुळे माझ्या डोळ्याची आसोबत घेणार नाही तुला. हे बघ, बदलांना माझा विरोध नाही, कारण मी काय बदल बघितले नाहीये. खूप पूर्वी राम प्रहरी मागच्या आडावर मेथी बारी पाणी शेंदायच्या, तेव्हा त्यांच्या हसण्या खिदळण्यांनी दिवस सुरू व्हायचा माझा. मग विहिरीवर पंप बसवला. आता त्याच्या घरघरातीने दिवस सुरू करायची सवय लावून घेतलीच नाही मी स्वतःला. सडा रांगोळ्यांनी सजणारा या चौकात हरशी जाते मी सोय म्हणून. मान्य म्हणा की मोडकळीला आलोय मी आता. तडेही गेलेत मला बाहेरून, पण आतून कणखर आणि बुलंद आहे असं वाटत होतं मला आतापर्यंत. सासरी जाताना इथल्या एकेका कोपऱ्यात जाऊन रडणारी कमर, ओनरशिप फ्लॅट होतायचे कळल्यावर जेव्हा कन्यावरच्या हक्कानुसार फ्लॅट मागायला आली ना, तेव्हा प्रथमच आतमध्ये कुठल्या तरी तुटल्यासारखं वाटलं मला. तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबा? तिने काय करायला? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की या नवीन शतकात नवीन वादाने जाताना आपल्या संस्कृती आणि परंपरांकडे बघण्याची दृष्टी बदलू नका. आपली तत्व मूल्य जपा. कर्मकांड म्हणून एखादी गोष्ट बाजूला साधताना त्यामागचा अर्थ थोडा तरी शोधा. दिव्यांच्या झंबलाटांनी दिवसभर उजळू नका, पण तेव्हा समोर ज्योतही लावा. ट्रॅक्टर्स मनी प्लॅन्सनी आपला जवानींना सजवा, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक कृषी वृंदावनही जपा. पण औषधासाठी कुठेतरी एक नीलांजली पेटवा. यशाच्या शोधात दूरवर जाताना आपल्या हातावर दह्याची टोपी ठेवणारे आपल्या आईचे हात विसरू नका. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कृतीचं हे धन जतन करून तुम्ही जर इथे बांधलेत ना, तर आम्हाला आनंदच नाही. साता समुद्रा पलीकडे गेलेला एखादा मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या एका वाटेवरती परत आला ना, तर आम्हाला तो श्रावण मारायचाच नाही. बेटा या 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर मी तुला जन्म त्या नवीन वाऱ्याच्या झोतात मिसळून जा, वाहून जाऊ नका. फार विनोदपणाला वेळ नाही लागायचा. हातावर फिरतो वरा
वारा पश्चिमेचा वारा वारा